परवा दिवशी मुंबईमध्ये एका मोठ्या पक्षाचा वर्धापन दिन झाला. हा पक्ष इतका मोठा आहे की त्याचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, परंतु राज्यात सातत्याने नागरिकांची एंटरटेनमेंट करण्यामध्ये यांचा कुणी हातही पकडत नाही. ह्या मोठ्या साहेबांचा शेजादा आदरणीय चंद्रकांत दादांवरती काही टिप्पणी करून गेला. ज्या दादांनी स्वतःचं आयुष्य हे समाजसेवेसाठी, संघटनेसाठी समर्पित केलं, अशा दादांवरती या शेजाद्याचं जेवढं वय नाही तेवढं दादांचं समाजात काम करण्यासाठी योगदान आहे. इतकं असताना एक नादान वक्तव्य आपण करताना पाहिलं. या शेजाद्याला मला एवढंच सांगायचंय की पहिलं तू कुठंतरी एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच होऊन दाखव, मग कुठंतरी बोलायला तुला संधी मिळेल. पुढच्या काळात आपण या आमच्या दिलेल्या सल्ल्याचा विचार कराल अशी आमची माफक अपेक्षा ठेवतो. आणि दादांसारख्या साध्या सरळ व्यक्तिमत्वावरती आपण बोलताना 10 वेळा विचार करावा अशी सूचना आपल्याला या निमित्ताने करतो. जय.